काल एका दिवसात लातूर, उस्मानाबाद आणि परिसरात जवळपास 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि शेतकऱ्याला जणू दिवाळीसारखा आनंद झाला। तीन वर्षांपासून आळसावलेले बैलही ताजे तवाने झाले। पाभर आणि चाडीतही जीव आला। पेरायला चालू केले। काल जरा आणि 2 दिवसापूर्वी पाऊस पडला गेला। ती 5-6 बोट वल झाली आहे। सध्या ट्रॅक्टरनं बैलजोडीनं आता पेरणी चालू आहे। आता पुढलं काय करते कुणाला माहित आहे। पाऊस पडलं तर बरं आहे, पुढलं येईल नका वाळून जाते काय सांगता येते। 3 वर्षात काहीच पिकलं नव्हतं, त्यामुळे पेरायला पैसा कुठून येणार हा प्रश्न होताच। पण पीक विम्याची मेहरबानी झाली आणि 4 पैसे हाताला आले। त्यामुळे पाणी पिणाऱ्या उसाला रामराम करून सोयाबीन, तूर, उडीद आणि भुईमुगाकडे शेतकऱ्यानं मोर्चा वळवलाय। 3 वर्ष पाऊसच नव्हता ना, पाऊसच पडला नाही। गेल्या वर्षी तर पाऊसच पडला नाही। रब्बीची पेरणी आघाताची तर झालीच नाही। आता पडायला सुरुवात आहे, अजून जास्त पाऊस पडायला पाहिजे। सध्या पेरणी पुरता सुरुवात आहे। दरवर्षी मान्सून बांद्यातून येतो, यंदा चांद्यातून आला। त्यामुळे विदर्भ मराठवाड्यावर पहिल्यांदाच कृपा झाली। त्याचाही फायदा शेतकऱ्याला होतोय। या वर्षी चांगला पाऊस झालेला आहे। आम्ही पेरणीला सुरुवात केलेली आहे। आता इथून पुढे पाऊस चांगला पडन म्हणते, म्हणून चांगलं होईल। यंदा म्हणाले की चांगला पाऊस होईल, म्हणून आम्ही यंदा अडचणी आनंदात आहे। शेतीचा कारभार भगवान भरोसे असतो। निसर्ग पावला तर 4 पैसे हाताला लागतात। यंदा तो बिनधास्त बरसला तर शेतकऱ्याची साडेसाती कमी होईल इतकंच। ज्यांनी मान्सूनपूर्व पावसावर पेरणी केली होती त्यांची पिकं दुबार पेरणीच्या संकटापासून वाचली। या पावसानं त्यांना तारलं। ज्यांनी पेरणी केली नव्हती त्यांच्यासाठी आता हा पाऊस पेरणी योग्य आहे। एकूणच शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा पाऊस आहे। जिल्ह्याभरामध्ये शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग सुरू आहे। गावातही असेल, बीज खरेदी केंद्राकडेही असेल किंवा शेतातही असेल। आता शेतकरी लगबगीनं पेरणीच्या तयारीला लागलाय। कॅमेरामन राजू लोहकरेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।